नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के रोहमारी कनिष्ठ महाविद्यालय चाचणीच्या या ऑनलाईन तासिकामध्ये मी प्राध्यापक पवार सर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. इयत्ता 12वीचा पाठ क्रमांक 8 रेशीमबंध हा पाठ आपण अभ्यासत आहोत. डॉक्टर युमा पठाण यांचा हा पाठ आहे. मागच्या तासाला आपण या पाठाची प्रस्तावना बघितली. त्याचबरोबर लेखकांनी पहाटेच्या वेळेचं वर्णन जे आहे ते केलेलं आहे, तेही आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर वृक्ष, वेली तसेच पक्षी जे आहे ते कसे निद्रावस्थेमध्ये गेलेले असतात, पहाटेच्या वेळेस कशी नीरव शांतता असते. त्याचबरोबर पहाटेची वेळ जी आहे तो वेळ लेखकांना खूप आवडतो किंवा त्यांच्या मनाचं जी आवडती वेळ जी आहे ती पहाटेची आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. या पुढचा भाग जो आहे पान नंबर 36वर तो आपण या तासाला अभ्यासणार आहोत. पान नंबर 36वर पहिला पॅरेग्राफ जो आहे तो बघा, मी आता वाचतो. या साऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडं तर मनाला ओढून नेत नाहीत. मानवाला निसर्गाची जी ओढ युगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॉकर्डांची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, सुखावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही, तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव अल्विशा, माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते, पण दिवसभर असते ती माझ्या सांगा खांद्यावर. मला बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तरात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तर तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं आणि या वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तरात्रीची निरवता आणि अल्विशाची गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे. नाही, हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं नि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळीनं उलगडून लागतो. इथपर्यंत हा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. बघा, तर लेखक म्हणतात की या फुलांचं, फळांचं, त्याचबरोबर वृक्षांचं, वेलींचं, त्याचबरोबर पांढऱ्या शुभ्र रक्तचंदनी चाफ्याचं, इंद्रधनुषी, त्या पिवळसर जॉकर्डचं, किरमिजी निळसर पिवळसर इंद्रधनुषी फुलांच्या घनेरीचं जे नातं आहे या साऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी मनाला असोशी का लागलेली असते. त्यांचे भेट जे आहे, त्याची इच्छा जी आहे ते मनाला का होत असते, असं कोणतं नातं आहे याचा शोध लेखक म्हणतात मी घेतो. तर हे नातं जे आहे ते आदिमात्वाकडं घेऊन जातं. म्हणजे आदिम काळापासून माणसाला या वृक्षांचा, या पक्ष्यांचा, त्याचबरोबर या निसर्गाचा लळा आहे. माणूस हा निसर्गामध्ये वाढलेला आहे, त्यामुळंच माणसाला या निसर्गाची ओढ आहे. तसंच मलाही या निसर्गाची ओढ आहे असंच लेखक सांगतात. तर
हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे म्हणजे जुन्या काळाकडे घेऊन जातात, तर मनाला ओढून मन जे आहे ते ओढून येतं आदिमत्वाकडं. मानवाला निसर्गाची जी ओढ युगांयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही ना. तर माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये एक पुरातन नातं आहे. रुजू म्हणजे मनामध्ये स्थायी झालेलं जे नातं आहे जवळचं, त्या नात्यामुळंच माणूस निसर्गाकडे ओढला जातो. या स्नेहबंधामुळे, या चांगल्या एका प्रकारच्या नात्यामुळे लेखक म्हणतात मीही या निसर्गाकडे ओढला गेलो आहे. मग लेखक म्हणतात मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो, नाही का. आणि मग पहाटे खिडकी कशासाठी उघडली, तर हे जे फुलं आहे त्यांचा सुगंध पहाटेच्या वेळेस हवेमध्ये विरघळलेला असतो किंवा हवेमध्ये त्या पसरलेला असतो. मग त्यांचा सुगंध घेण्यासाठी आपण खिडकी उघडली होती. परंतु लेखक म्हणतात जॉक्रॉटाची निळाई जांभळाई शोधत होतो, बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराई शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारेच विसावले होते, चुकावले होते आणि माझं मन जे आहे वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. आणि मग लेखक म्हणतात या वृक्षांचा, त्याच फुलांचा मी सुगंध घेण्यासाठी, त्यांना जाग येण्यासाठी आस लावून बसलो होतो. पण ही फळं जे आहे त्याजवळ ही वृक्ष जे आहे ते गाढ झोपी गेले होते, असंही लेखक या ठिकाणी सांगतात. आणि मग असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीतच वाटत नाही, तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. लेखक म्हणतात की पहाटेच्या वेळेस मला ही निसर्गातील वृक्षवेली, त्याचबरोबर ही जी फुलं आहे त्यांचा सुगंध जितकाच मनमोहक वाटतो, जितकाच आवडतो, तितकंच चांगलं नातं जे आहे ते माझ्या लहानग्या नातीबद्दलही आहे. तिच्याबद्दलही माझ्या मनामध्ये आस असते. तिचं नाव जे आहे, तिचं नाव अल्विशा आहे. लेखक म्हणतात माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी आहे, नाही का. आणि मग लेखकांच्या मुलीची ती मुलगी आहे, म्हणजेच लेखकांची नात आहे. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशीच तीही मुलगा वेगळी आहे. आणि मग लेखक म्हणतात तिचं नाव जसं वेगळं आहे तसंच ती जी आहे तीसुद्धा अतिशय वेगळी आहे. मुलगा वेगळी म्हणजेच खूपच वेगळी आहे. या मुलखामध्ये, परिसरामध्ये तिच्यासारखी कुणीच नाही अशी ती आहे. आणि मग अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते. माझी मुलगी माझ्या घरी आली की ती जी नात आहे, तिची मुलगी असल्यामुळं तीही साहजिकच तिच्याबरोबर असते. आणि मग लेखक म्हणतात तीही आमच्याकडे येते. आणि मग अजून वर्षभराची झाली असेल नसेल, अल्मास आमच्याकडे राहायला आली की तीही येते. मग दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर आणि मला बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते. तेव्हा शैशवातील नितळता जी आहे ती किती मोहक असते ते मला जाणवते, नाही का. आणि लहानपणाचं जे निरागसता आहे शैशवावस्थातील, म्हणजेच लहान मुलं जे असतात, बालावस्था असते आणि त्या बालावस्थेमध्ये मुलं जे आहे ते एकदम निरागस असतात, एकदम सुंदर ते बोलत असतात. कुठलाही त्यांच्या मनामध्ये मोह नसतो, माया नसते, फक्त निखळ आनंद असेल, नाही का. आनंद असतो त्यांच्या मनामध्ये आणि तोच आनंद एकदम सुंदरतेने ते आपल्याबरोबर बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या हसण्यामध्ये आपल्याला दिसून येत असतो. त्याचबरोबर लेखक म्हणतात ती निरागसता मला त्या मुलीमध्ये दिसून येते. त्याचबरोबर ती मुलगी जी आहे, लेखक म्हणतात माझ्याच अंगाखांद्यावर खेळत असते. दिवसभर साहजिकच आजोबा असल्यामुळे आपल्या नातीला ते सांभाळतात. दिवसभर त्यांच्या अंगाखांद्यावरती खेळत असते आणि तिच्या मनात त्यावेळेस तिच्यातील जे चांगुलपणा आहे, तिच्यातील जे चांगले गुण आहे, त्याचबरोबर तिच्यातील जो निरागसपणा आहे, तिच्यातील जी चांगली वृत्ती आहे, त्याचबरोबर मुलाचे जे चांगले विचार जे असतात ते आपल्याला दिसून येतात. तसेच विचार लेखकांच्या नातीमध्ये लेखकांना जाणवतात. त्याचबरोबर लेखक म्हणतात की ज्यावेळेस ती नात जी आहे ती माझ्या खांद्यावर खेळते, त्याचबरोबर तिच्यातील विचारसुद्धा मला ते कळतात. त्याचबरोबर लेखक म्हणतात
मला बिलगून बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शैशवातील नितळताही मला मोहक असते ते मला ते जाणवतं. मी असा उत्तरात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं नाही का. आणि मग ही नात आहे, ही नातीची आठवणसुद्धा लेखक म्हणतात, मी डायनिंग टेबलवर लिहायला बसलो की मला त्या नातीची त्या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग तिच्याकडं पहाटेच्या वेळेस झोपलेली असते त्यावेळेससुद्धा लेखक म्हणतात मी डोकावून पाहतो. मग ही नात जी आहे ती आपल्याकडं खेळायला कधी येईल, त्याचबरोबर आपल्या अंगाखांद्यावर कधी खेळेल असंही वाटतं. ही नात जी आहे लेखकांची ती केव्हा उठेल, केव्हा हसेल, केव्हा ती लेखकांशी खेळेल, त्याचबरोबर लेखकाच्या अंगावरती कधी झेपावेल खेळण्यासाठी असा विचार ते करत राहतात पहाटेच्या वेळेस. मग लेखक म्हणतात असं वाटत राहतं की आपली नात जी आहे ती आपल्याजवळ खेळावी, त्याचबरोबर आपल्याशी त्या ठिकाणी चांगली गप्पा गोष्टी त्यानं कराव्यात. पण लेखक म्हणतात ही झाडं जी आहे, पण ही झाडं नी या वेली जशा या वेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच अल्विशा देखील पहाटेच्या वेळेस गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नीरवता नी अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात कमालीचं म्हणजे खूप जवळचं नातं आहे असं ते सांगतात. आश्चर्यकारक साम्य आहे असंही ते सांगतात. त्याचबरोबर हे नातं देखील आदिम नातंच नाही का, निसर्गातील आणि मानवातलं नाही का. आणि मग निसर्गातलं आणि माणसातलं जे जवळचं नातं आहे ते नातंसुद्धा निसर्गापासून माणूससुद्धा दूर जात नाही आणि निसर्गसुद्धा आपल्यापासून दूर गेला तर माणसाचं आयुष्य जे आहे ते उदास होईल, भकास होईल. त्यामुळंच निसर्गाचं आणि माणसाचं नातं जे आहे ते खूप पुरातन काळापासून आहे, आदिम काळापासून आहे असं लेखकांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार लेखक म्हणतात हे नाजूक नातं पाकळीनं मी आता उलगडू लागतो. आणि मग त्यामुळंच निसर्ग आणि मानव हे त्या ठिकाणी महत्त्वाचे घटक आहे निसर्गातील या विश्वातले. आणि त्यामुळंच लेखक म्हणतात की आता हे अशा प्रकारचे विचार जे आहे ते मी हळूहळू पाकळीनं उलगडू लागतो. आणि निसर्ग आणि माणसाचं जे जवळचं नातं आहे तेही लेखक आपल्या या पाठातून आपल्याला सांगत आहेत. अशा पद्धतीनं हा जो पॅरेग्राफ आहे तो आपण इथं थांबणार आहोत. पुढच्या तासाला या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.